मुख्य दरवाजासमोर काय नसावे? वास्तुशास्त्रीय विश्लेषण. मुख्य दरवाजा हा घराचा मुख मानला जातो. येथून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. म्हणूनच या जागेसमोर कोणती अडथळा किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी गोष्ट नसावी. उदाहरण कचरा, घाण, जुने बूट, तुटलेल्या वस्तू, सुकलेली झाडं किंवा अनावश्यक साहित्य ही सगळी वस्तू टाळा आणि सकारात्मक वातावरण राखा. शौचालय, बाथरूम सर्वात गंभीर दोष. आरोग्य समस्या, पचन, मूत्रमार्ग, सामान्य अशक्तपणा होतात. आर्थिक अडचणी आणि मनशांती भंग होते. हे त्वरित दुरुस्त करा. स्वयंपाकघरात अग्नितत्व आणि प्रवेशाची ऊर्जा संघर्ष करतात. यामुळे घरात तणाव, भांडणे, आरोग्य समस्या आणि पैशाची अस्थिरता वाढते. मुख्य दरवाजासमोर चिन्हे टाळा. वास्तू सुधारल्यास समाधान मिळेल. मुख्य दरवाजासमोर जिना असल्यास ऊर्जा घराबाहेर जाते किंवा अडथळा निर्माण होतो. प्रगती थांबते, यश आणि संधी गमावतात, आर्थिक अस्थिरता येते. या चुका टाळा आणि सकारात्मक वास्तू राखा. मुख्य दरवाजासमोर मोठे झाड, खांब, इलेक्ट्रिक पोल असू नयेत. या गोष्टी ऊर्जा प्रवाह अवरुद्ध करतात. त्यामुळे प्रगती आणि संधी अडथळ्यांना सामोरे जातात. वास्तूनुसार ही काळजी घ्या. मुख्य दरवाजा उघडल्यानंतर उघडी जागा असावी. लगेच भिंत किंवा अडथळा नसावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाहते. दरवाजा थेट टी जंक्शनकडे असणे वास्तूत अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. ते टाळावे. दरवाजाजवळ तुटलेल्या वस्तू, फुटलेल्या टाइल्स, उडालेले बल्ब ठेवू नयेत. मुख्य दरवाजासमोर स्वच्छता, उघडी जागा आणि शुभता असावी. शौचालय, स्वयंपाकघर, जिना, आरसा आणि बूट चप्पल हे सर्वात जास्त टाळाव्याचे दोष आहेत. या चुका टाळल्यास सकारात्मक ऊर्जा वाहते आणि समृद्धी येते. घरात आधीच वास्तुदोष असेल तर तो पूर्णपणे काढणे कठीण असते, पण वास्तू उपायांनी त्याचा प्रभाव कमी करू शकतो. क्रिस्टल, पवनचक्र, शुभचिन्हे आणि आरशांचे योग्य स्थान यांचा उपयोग करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. आपल्या घराच्या दिशेनुसार पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि नकाशा पाहून अधिक अचूक विश्लेषण करता येईल. अधिक माहितीसाठी आणि वास्तुदोष निवारणासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क. केंद्र, वाघोली, पुणे.